आदमापूर देवस्थानातील सुरक्षा रक्षकांची अहोरात्र सेवा, लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी सतत सज्ज। श्री क्षेत्र आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानाला दर रविवारी तसेच इतर दिवशीही लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। बाळूमामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या या भाविकांची सुरक्षा राखणे आणि त्यांना सुरळीत व योग्य पद्धतीने दर्शन मिळावे यासाठी देवस्थानातील सुरक्षा रक्षक अहोरात्र सेवा बजावत आहेत। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। ऊन, पाऊस किंवा थंडी अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये या सुरक्षा रक्षकांच्या सेवेमध्ये खंड पडत नाही। भाविकांची गर्दी नियंत्रित ठेवणे, रांगा व्यवस्थित लावणे तसेच देवस्थान परिसरात शिस्त राखण्याचं काम ते प्रामाणिकपणे पार पाडत असतात। या सेवेमुळे भाविकांना सुरक्षित आणि शांततेत दर्शन घेता येत असून देवस्थानातील सुरक्षा रक्षकांच्या या निस्वार्थ सेवेमुळे भाविकांकडूनही त्यांचं कौतुक केलं जाते। मुख्य म्हणजे जे भाविक दर्शनासाठी येतात त्यांना व्यवस्थित बाळूमामांचं दर्शन मिळावं, त्यांना बाळूमामाचा प्रसाद व्यवस्थित मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही सगळी व्यवस्था लावलेली आहे। दर्शन लाईन टोटल म्हणजे एक मुख्य दर्शन लाईन दर्शन मंडपातून सुरू केलेली आहे, दुसरी दर्शन लाईन दत्त मंदिराच्या साईडने सुरू केलेली आहे। आणखीन ज्या भाविकांना गडबड आहे किंवा जे भाविक ज्यांना वेळ नाही हे करण्यासाठी त्यांच्यासाठी मुखदर्शनाची लाईनची व्यवस्था केलेली आहे। तसेच प्रसाद घेण्यासाठी मंदिरच्या डाव्या बाजूस मोठा भव्य दिव्य मंडप उभा केलेला आहे। त्या मंडपामध्ये कमी कमी एका वेळेस 25 ते 30 हजार भक्त भाविक प्रसादाचा लाभ घेऊ शकतील अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक भाविकाला प्रसाद मिळावा, प्रत्येक भाविकाला दर्शन मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही सुरक्षा विभाग तसेच दुसरी गोष्ट अशी की आमच्यासोबत असलेले कमांडोज हे सगळे त्यांची व्यवस्था बघत आहेत। दुसरी गोष्ट अशी की गर्दी म्हणल्यानंतर केसे कापू किंवा चोर ह्या अशा गोष्टी येतातच, त्या दृष्टिकोनातून भाविकांना कुठल्याही प्रकारचं नुकसान पोचू नये यासाठी देखील आम्ही जागोजागी सिव्हिल ड्रेसमध्ये आम्ही आमचे सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत। मला सांगा की आता आपण बघतोय की बाहेर एवढी गर्दी असते, ट्रॅफिक जाम होतो दरवेळेला, तरी प्रत्येक भक्त हा बाळूमामांच्या दर्शन घेऊनच बाहेर पडतो। ही कशी सोय तुम्ही लावता? आता ते सांगितलं ना, म्हणजे दर्शन 3 लाईनी आम्ही मामांच्यासाठी म्हणजे मामांच्या दर्शनासाठी 3 लाईनी सुरू केलेल्या आहेत। म्हणजे त्या 3 लाईनमध्ये पाठीमागे दर्शन मंडपची लाईन, आणखी दत्त मंदिरची लाईन, दुसरी दर्शन लाईन, मुखदर्शन लाईन ह्या पद्धतीनं म्हणजे प्रत्येक भाविकाला म्हणजे आता अमावस्या म्हणा किंवा ह्या आता यात्रा काळामध्ये मंदिर आमचं 24 तास सुरू असतं, त्यामुळे प्रत्येकाला दर्शन हे मिळतंच। बिना दर्शनाचा कुठलाही भाविक हा जाऊ शकणार नाही याच्या दृष्टीने आम्ही काळजी घेतो। एवढं जी तुम्ही सेवा करते ताण कधी जाणवत नाही? आता मामांचा भंडारा सोहळा म्हणा किंवा मामांचं अमावस्या यात्रा म्हणा ह्या याच्यामध्ये काय आम्हाला एक दैवी शक्तीच प्राप्त होते की काय ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत असतो। कुठल्या प्रकारची थकावट, कुठल्याही आमच्या सुरक्षा रक्षक असू दे, कुठल्याही आमचा कामगार असू दे, कुठल्याही कर्मचारी असू दे, कुठल्याही प्रकारची थकावट जाणवत नाही। कुठल्याही प्रकारची थकावट म्हणजे ही आम्हाला मामाने दिलेली शक्ती आहे आणि ह्या शक्तीच्या जोरावर आम्ही हे इथं हा सगळा कारभार हा म्हणजे पूर्णत्वास नेत असतो। श्री बाळूमामा देवालय आदमापूर याचा 2026 भंडारा उत्सवानिमित्त आता आमची जय्यत तयारी झालेलीच आहे। आता इथून पुढची सर्व आम्ही ताकदीनिशी सर्व सुरक्षा रक्षक परत कमांडो फोर्स चांगल्या रीतीने आम्ही त्यांची सेवा बजू सगळ्या भक्तांच्या काही अडचणी आल्या तर त्या भक्तांनी आमच्या सिक्युरिटीच्या ऑर्डर घ्यावी, आम्ही त्यांनी मदत करतो आम्ही। त्यानंतर आम्ही आता मी जवळ 15-16 वर्षे इथं काम करतो आहे। आता ह्या अनुभव बघितला तर दिवसेंदिवस बाळूमामाच्या भक्तांचा ओघ वाढलेला आहे। बघतोय तर प्रत्येक अमावस्या किती असली, उन्हाळ्यापासून थंडी कुठली असली तरी ते अगदी ताकदीनिशी भक्त मंडळ इथं आपल्या देवाच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्यांची मनोबल आम्ही सेवा करत असतो। अशा पद्धतीने आम्ही या भक्तांना सेवा देऊन आम्ही सिक्युरिटी सगळ्या सांभाळतो। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार।